गोविंद पानसरेंच्या हत्येची समीर गायकवाडनं त्याच्या मैत्रिणीकडे कबुली दिल्याची माहिती आता समोर येतेय। याविषयीचं प्रतिज्ञापत्र समीरच्या मैत्रिणीनं कोर्टात दिल्याचंही पुढे आलंय। समीर गायकवाडला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पानसरे यांचा खून केल्याबाबत समीरची 2 संभाषणं पोलिसांना तपासात मिळाली आहेत। मैत्रीण ज्योती बरोबर बोलताना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। तसंच डायरीमध्ये आक्षेपार्ह मजकूर सापडल्याचंही सांगण्यात आलंय। समीरच्या डायरीमध्ये रुद्र पाटीलचा उल्लेख असल्याचंही सरकारी वकिलांनी सांगितलंय। समीरची कसून चौकशी केल्यानंतर पानसरेंच्या हत्येत कर्नाटकातल्या संकेश्वरमध्ये त्यांचा कट रचल्याचा खुलासा पोलीस तपासात झालाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, मोठा खुलासा या सगळ्या चौकशीतनं पुढे होतोय, काय नेमकं घडलंय, काय सध्याच्या सगळ्या घडामोडी आहेत? माहिती देतील या संदर्भात एकूणच क्युरिओसिटी लागून लागलेली होती आणि त्या अनुषंगानेच आज कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। त्याच्यामध्ये समीरनं 2 लोकांशी कम्युनिकेट केलेलं आहे। त्याच्यामध्ये जो बहीण आहे त्याची बहिणीशी संभाषण केलं आहे। त्याचबरोबर मैत्रिणीची सुद्धा बोलताना समीरनं आपणच पानसरेंचा खून केला असल्याचं कबूल केलेलं आहे। त्याच्यामुळं समीरला 8 दिवसाची पीसी वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या अनुषंगानंच आज कोर्टानं याचा विचार केला आणि त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून दिलेली आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समीरच्या घरावर जेव्हा पोलिसांनी धाड टाकली त्याच्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर असणारी डायरी सापडलेली आहे आणि रुद्र पाटील याच्याशी सुद्धा संबंध असल्याचं एकूणच या सगळ्या तपासात निदर्शनास आलेलं आहे। पोलिसांची मागणी होती 7 दिवसाची, पण त्यांना 3च दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारची माहिती आता या 3 दिवसामध्ये पोलीस काढतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। एकूणच बघतोय की समीर गायकवाड तपासात मदत करत नाही। पण पोलिसांनी समीर गायकवाडच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट करून तिकडून माहिती जी मिळवलेली आहे त्या आधारावरच आता समीरला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही कोल्हापूर पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाहीये। कुठं कच रचण्यात आला, त्याचबरोबर त्या कटामध्ये कोण कोण होतं आणि कोणी गोळीबार केला यावर पोलिसांनी अद्याप कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे। पण फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर याबाबतचे ठोस पुरावे मिळतील, माहिती मिळेल अशा प्रकारचा दावा पोलिसांनी कोर्टासमोर केलेला आहे। एकूणच आता 3 दिवसानंतर पोलीस कशा प्रकारे पुन्हा कोर्टासमोर जातात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। भूषण, धन्यवाद प्रताप। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय आता कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर आता 26 सप्टेंबरपर्यंत समीर गायकवाडला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पोलिसांनी जास्त दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र 26 तारखेपर्यंतच ही पोलीस कोठडी मिळालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।